पहा, काढलं पान क्रमांक लांबी वस्तुमान धारकता स्वाध्याय. किती पान क्रमांक? 100. ओके, व्हेरी गुड. पहा, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. आणि हे 75 ग्रॅम हे वेगळे आहे का नाही? त्यात किती मिळवायचे? 75 ग्रॅम. किती ग्रॅम येणार आहे उत्तर? 1075 ग्रॅम. 1 किलोग्रॅम 1000 ग्रॅम. 1 किलोमीटर 1000 मीटर. हा. परत 1 लिटर किती मिलीलीटर? सांग बरं. 1000 मिलीलीटर. 1000 मिली. परिमाण माहित पाहिजे. आता हे ग्रॅम मध्ये उत्तर कशात विचारलंय? ग्रॅम मध्ये. म्हणजेच किती? 1075 ग्रॅम. सोपं आहे. किंवा 1 किलो मनातल्या मनात जर तुम्हाला करता आलं, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम आणि ते 75 आहेत, ही या दोन शून्याची गरज येणार आहे. म्हणजे किती ग्रॅम होणार आहे? मिळवल्यावर आहे का नाही? 75 ही मिळवल्यावर दोन शून्याच्या घराच्या ठिकाणी ती गरज येणार आहे का नाही? सोपं आहे का नाही? चला दुसरा प्रश्न पहा. प्रश्न दुसरा काय? धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते? धार म्हणजे काय? चाकूला धार असते, तलवारीला धार असते, आहे का नाही? टेबलाच्या कोपऱ्याला धार असते, काचेला धार असते. पण पाण्याला पण धार असते. ती धार लागते का नाही? ती धार. बाबा अशी धारकता कोण प्राप्त करतं? दूध, तेल, पाणी, आहे का नाही? ही धार आहे का नाही? पाण्याची धार. धबधब्यावरून पाणी पडतं तर पाण्याची धार लागते. पावसाचं पाणी पडतं तेव्हा घरावरून पाण्याची धार खाली पडते. बरोबर आहे का नाही? धारकता म्हणजे द्रव पदार्थाला धार लागते ओतताना, आहे का नाही? द्रव पदार्थाला काय लागते? धार. मग लक्षात राहिले का तुमच्या? आता मी तुम्हाला दाखवलं. म्हणजे आपल्या सरांनी काय दाखवलं होतं? पाण्याची धार दाखवली होती, आहे का नाही? पाणी ओतून दाखवलं धार. धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक. मग धारकता कशा कशाची मोजतात? दुधाची, पाण्याची, तेलाची, पेट्रोल, डिझेल. गाडीमध्ये आपण पेट्रोल भरतो 2 लिटर, 106 रुपयाला 1 लिटर पेट्रोल. 5 लिटर पेट्रोलची किती झाली? आहे का नाही? म्हणजे मग हे धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक आहे. काय आहे? कोण सांगतं? सांगा ऋषी. मिलीलीटर. मिलीलीटर, आहे का नाही? धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक. आता त्या ठिकाणी पर्याय काय दिलेले आहेत पहा. मीटर, पहिला पर्याय मीटर आणि किलोमीटर. हे काय मोजण्याचं प्रमाणित एकक काय? सांगलं काय मोजतो? हा सांग मिळता. अंतर मोजण्याची प्रमाणित. अंतर म्हणजेच काय? अंतर म्हणजे लांबी. बरोबर. हे लांबी मोजण्याचं, अंतर मोजण्याचं प्रमाणित एकक आहे. ग्रॅम काय मोजण्याचं प्रमाणित एकक आहे? सांग सौम्या. वजन म्हणजेच वस्तुमान. आणि मिलीलीटर लिटर मोजण्याचे प्रमाणित. लिटर नाही. असा धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक कोणतं आहे? मिलीलीटर. कळलं का तुम्हाला? धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक मिलीलीटर आहे. पहा, प्रश्न तिसरा काय आहे? 1 लिटरच्या मापाने प्रत्येक घरी 2 मापे याप्रमाणे 30 लिटर दूध संपले तर खऱ्या अर्थाने इथून प्रश्न सुरू. तर किती घरी दूध घातले किंवा दिले? आता 1 लिटरची किती माप? 2. 1 लिटरचं एक माप म्हणजे किती लिटर? 1 लिटर. 1 लिटरचे 2 माप म्हणजे किती लिटर? कोण सांगतं? सांगाव्या. 2 लिटर. 2 लिटर. 1 लिटरची 3 माप किती लिटर? 3 लिटर. 1 लिटरची 5 मापे 5 लिटर. आपण 5 लिटर रॉकेल गेल्यावर 1 2 3 4
5 असे मोजले का तर आपल्याला खात्री होईल की नाही 5 लिटर दिले. 2 लिटर म्हणजे आता 1 लिटरच्या मापाने प्रत्येक घरी 2 मापे ही माहिती झाली. म्हणजे प्रत्येक घरी किती लिटर दूध? दूध एकूण किती दूध आहे? एकूण दूध किती आहे? 30 लिटर. आणि प्रत्येक घरी 2 मापे म्हणजे किती लिटर दूध दिले? 2 मग काय करायचं या ठिकाणी समान भाग करायचा. 30 लिटर भागिले 2 लिटर. 2 मापे का नाही 1 लिटरची. बे एकम बे 3 2 गेले 0 शी 0 बे 5 10. किती सोपे भाग. म्हणजे 30 लिटरची 2-2 लिटर प्रमाणे किती भाग होतात? 15. म्हणजे 15 घरी ते दूध दिले. किती घरी? 15 घरी. बरोबर आहे का नाही? एक भागाकार केला पाहिजे का गुणाकार हे आपल्याला कळलं पाहिजे. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मोजा पटकन. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता आपण असं समजूया हे 1 लिटर. एक लिटरचं 1 घर 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 30 लिटरचे किती प्रमाणे भाग केले आपण? 2-2 लिटर प्रमाणे भाग केले का ना. अतिशय सोपं आहे. बऱ्याच वेळा आहे ना काय करावं हे न कळल्यामुळे उत्तर आपलं चुकण्याची शक्यता असते. बरोबर आहे का नाही? चला पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे प्रश्न चौथा. 9 किलोग्रॅम 300 ग्रॅम साखर म्हणजे 5 जणांना वाटणे म्हणजे काय करणे? कोण सांगतं? वाटणे म्हणजे काय सांगावे? समान भाग करणे किंवा समान वाटणी करणे. एक ऐका ना. आता 5 जणांना समान भाग करायचे आहे का नाही. आता आकडे आहेत आपल्याकडे साखर नाही. असे 5 आपण एक 5 माप घेऊ सारखे वाटूया आहे का नाही. आपल्याला अक्षरात अंकात किती साखर दिली आहे? 9 किलोग्रॅम 300 ग्रॅम. ती वाटायची. आपल्याला काय करावं लागेल? 9 किलोग्रॅम 300 ग्रॅम साखर 5 जणांना वाटायची म्हणजे काय करावं लागेल? कोण सांगतं? सांग काव्या. कसा आणि कसा कोण सांगतं? 9 किलोग्रॅम 300 ग्रॅम भागिले 5. बरोबर. 9 किलोग्रॅम 300 ग्रॅमला 5 ने भागायचे. बरोबर आहे का नाही. चला आपण भाग देऊया आता. 9 किलोग्रॅम 300 ग्रॅम भागिले 5 जण म्हणजे व्यक्ती. 5 जणांना वाटायची. मग ती कोणी असू शकते? 5 मुलं 5 मुली 5 बाया 5 माणसं 5 जण आहेत. त्यांना आपल्याला 9 किलोग्रॅम 300 ग्रॅम साखर एक समान वाटायची आहे. 5 0 0 का 5 ने भाग जाईल? 9 जाईल. 5 1 5 9 5 गेले 4. बरोबर. आता हे किलोग्रॅम हे तसंच राहील. आता 4 ला भाग जाईल का 5 ने? जाईल का नाही. मग पुढचा अंक कोणता आहे? 3. 4 आणि 3 किती झाले? 43 झाले. काय झाले? 43 किलोग्रॅम. आता एक जिथपर्यंत भाग जातो ते उत्तर इथे लिहायचं. बाकीचं उत्तर पुढे लिहायचं. 5 8 प्रत्येक घरावर 1 2 3 4 घर आहेत. 4 घरांना उत्तर लिहायचं. 5 8 40. 3 0 गेले 4 4 गेले 0. बरोबर. आता काय घ्यायचा? 0. झालं का नाही? सोपं. अतिशय सोपं आहे. हे तुम्हाला कच्चं काम करायचं आहे आणि त्यात व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला करता येईल. पण लक्षात ठेवा 5 6 30 5 6
30 30 गेले 0. काही मुलं इथपर्यंतच थांबतील, पण इथपर्यंत थांबून उत्तर येणार नाही. पूर्ण भाग गेलाय का बा? शेवटचं 0 बाकी आहे. 5 0 0 बरोबर नाही? म्हणजेच काय रे, उत्तर आलंय 1 किलोग्रॅम 860 ग्रॅम. किलोग्रॅमचं किलोग्रॅम निघालं, ग्रॅमचं ग्रॅम निघालं. राहील लक्षात? अतिशय महत्वाचं आहे. भाग देताना व्यवस्थित पद्धत, त्याच पद्धतीने भाग द्यायचा. उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. बरोबर ना? अशा प्रकारची अनेक गणित तालिका ते तुम्ही सहज सोडू शकाल. चला प्रश्न 5वा. प्रश्न 5वा काय आहे? 4 मीटर 90 सेमी. आता या ठिकाणी मीटर आहे, हे सेंटीमीटर, अधिक 4 मीटर आणि 35 डेसिमीटर बरोबर सेंटीमीटर. म्हणजेच काय रे, उत्तर कशात विचारलं आहे? सेमी मध्ये. कशात विचारलं आहे? सेंटीमीटर मध्ये, आहे का नाही? मग मीटरचं सेंटीमीटर करावं लागेल. हे सेंटीमीटर आहे, इथं या मीटरचं सेंटीमीटर आणि डेसिमीटरचं सेंटीमीटर करावं लागेल. आता पहा, मला सांगा 4 मीटर, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? सांग नीता. 100 सेंटीमीटर. पहा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. पहा, आता माझी मीटर पट्टी आहे. 1 मीटर किती सेंटीमीटर? 100. मग 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झाले? 400 सेंटीमीटर. आता हे 90 सेंटीमीटर घेतले, ठीक आहे ना? अधिक 90 सेंटीमीटर. पहा, म्हणजे अधिक. आता अधिक अजून काय घ्यायचे? 4 मीटर. 4 मीटर म्हणजेच किती? 4 मीटर 2 वेळा आलं, इथे एकदा इथे एकदा. किती सेंटीमीटर? 400 सेंटीमीटर. आता मग मी तुम्हाला एकदा शिकवलं होतं, 1 डेसिमीटर म्हणजे किती? चला आपण छोटी पट्टी घेऊया, पटकन घ्या. हा पहा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता छोट्या छोट्या 10 रेषा, त्यांना काय म्हणतो आपण? मिलीमीटर. 10 मिलीमीटर. पहा, 10 मिलीमीटर तेव्हा काय तयार होतो? 1 सेमी म्हणजे सेंटीमीटर. मी ते आता 1 सेंटीमीटर जर 10 वेळा घेतला, 10 सेमी. 1 सेंटीमीटर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एवढ्या अंतराला काय म्हणतो आपण? तिकडे लिहिले मी. सांग नीता. 1 डेसिमीटर. अरे डेसिमीटरच काढायचे. म्हणजे 1 डेसिमीटर. 1 डेसिमीटर. मग काय कळालं आपल्याला? 1 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 10. बरोबर, सोपं आहे. 2 म्हणजे किती? 2 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? सांगा ऋषी. 20 सेंटीमीटर. 2 वर 0 ठेवलंय का नाही? 5 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? सांग स्वामी. 50 सेंटीमीटर. 6 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? सांग आझाद. 60 सेंटीमीटर. 60. मग मला सांगा 35 डेसिमीटर. 35 चं फक्त काय ठेवावं लागेल तुम्हाला? आणि सांग वैष्णवी. 0 डेसिमीटर. काय बोलते? 0 ठेवावं लागेल हे तुला सांगायचंय. 35 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? सांग आता. 350. हा बरोबर. 0 ठेवावं लागलं असं पूर्ण तरी म्हणायचं. हा, 35 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर नेता? 350 सेंटीमीटर. आलं? म्हणजे 5 सेंटीमीटर मध्ये रूपांतर केले. हा, आता पहा या ठिकाणी आपल्याला 35 डेसिमीटर म्हणजे इथं डेसिमीटर लिहितो. डेसिमीटर. डेका आणि डेसी फरक आहे. फक्त हेक्टो, डेका आणि डेसी एकच डेसी. इथं डेका आहे. मीटर लक्ष ठेवायला बा. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली.
सोपं आहे. मग 35 डेसिमीटर, 35 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 350 सेंटीमीटर. 4 मीटरचं 400 सेंटीमीटर, 90 सेंटीमीटरचं 90च येणार, सेंटीमीटरचं सेंटीमीटरच येईल. 4 मीटरचं इथं रूपांतर केलं. 35 डेसिमीटर म्हणजे एक 350 सेमी. पहा आता 1 डेसिमीटर, 1 डेसिमीटर म्हणजे किती? 10 सेमी. बरोबर आहे का नाही? 1 वर 0 वळला. आता इथं त्या नियमानुसार 35 डेसिमीटर म्हणजे किती? 35 वर 0 ठेवला काय झाले? ते असं छोटं छोटं करत जायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं. मग नाहीतर 4 मीटर 90 सेंटीमीटर अधिक 4 मीटर 35 डेसिमीटर. अरे बापरे, किती उलट आहे. उत्तर विचारले सेमी मध्ये, इथे दिले डेसिमीटर, इथे मीटर, इथे सेंटीमीटर, मीटर. गोंधळून न जाता सगळ्यांचं रूपांतर कशात करायचं? सेंटीमीटर मध्ये. आता आपण बेरीज करूया. किती सेंटीमीटर होतात? 0 0 9 आणि 5 14, हातच्याला 1. हातच्या इथं तुम्ही 3 आणि 4 आणि 4 8 आणि 4 किती सेंटीमीटर झाले सगळे? 1240. कोणतं उत्तर आहे? सोपं आहे का अवघड आहे? बरोबर आहे ना? चला पुढचा प्रश्न पाहूया 6वा. अजून तुम्हाला एक आयडिया सांगतो. तुम्हाला जर हे माहित असेल किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1 लिहायचं पुढं 1 2 मीटर पर्यंत किती मीटर झाले? 1000 मीटर झाले. 1 किलोमीटर किती डेसिमीटर आहे का नाही? पण तेवढेच वाढतात का नाही 1000. बरं ठीक आहे, आपण आता मीटरचं करूया. 4 मीटर किती सेंटीमीटर? 4 लिहायचं मीटरचं, सेंटीमीटर पर्यंत 0 द्या. किती झाले? 400. सोपं आहे का नाही? हा आता समजा डेसिमीटरचं सेंटीमीटर काढायचंय. 1 डेसिमीटर किती सेंटीमीटर? 10. इथं आता 35 लिहितो. 35 डेसिमीटर किती सेंटीमीटर? 350 सेंटीमीटर. आलं का नाही लक्षात? हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर विचारलं 1 डेकामीटर म्हणजे किती डेसिमीटर? सरळ पा 1 लिहायचं आणि डेसिमीटर पर्यंत जायचं. किती डेसिमीटर होतील? 100. पा 1 डेकामीटर म्हणजे किती मीटर? 100 मीटर आहे का नाही? असे 100 मीटर गेले मीटर. मग एका मीटर मध्ये किती डेसिमीटर असतात? 10 डेसिमीटर असतात. हा 1 मीटर मध्ये पहा 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डेसिमीटर. एका मीटर मध्ये 10. बरोबर आहे का नाही? तर 10 मीटर मध्ये किती? 10 आहे 100. 1000 मीटर मध्ये किती? आता इथे पहा किती मीटर आहे? किती मीटर आहे? हे 100 मीटर. 1 डेकामीटर म्हणजे 10 मीटर. 1 डेकामीटर म्हणजे 10 काढायचे तुम्हाला. 1 लिहायचं मीटर पर्यंत 10 मीटर झाले का नाही? एका मीटर मध्ये 10 डेसिमीटर. 10 मीटर मध्ये 100 डेसिमीटर. पहा कसं आहे तुम्हाला. 1 डेकामीटर म्हणजे किती मीटर? 10 मीटर. 1 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर? हेक्टोमीटर जवळ लिहा 100 मीटर. कोणाला हा तक्ता आवडला पण तिथे लिहिलाय आपण. सदैव तुमच्या उपयोगी पडेल पहा अभ्यासात. बरोबर. चला आता 6वा प्रश्न पाहूया. 6वा काय आहे? प्रश्न 6वा. एका गाडीने
250 मीटर अंतराच्या 10 फेऱ्या पूर्ण केल्या. 10 फेऱ्या. 250 अंतर म्हणजे कुठपर्यंत? जुनी मराठी शाळेकडे तिथपर्यंत. गाडी म्हणजे माझ्याकडे स्कूटीने 1 2 3 4 5 6 आपण झेंडा बांधायला जातो का नाही 15 ऑगस्टला, तर अनेक फेऱ्या म्हणतो. अशा किती फेऱ्या झाल्या? 10. तर गाडीने किती अंतर पूर्ण केले? सोपं आहे. काय करावं लागेल? कोण सांगतो? हात वर करा. उत्तर कसं काढायचं? एक फेरी 250 मीटर. 10 फेऱ्या किती मीटर? कोण सांगतं? काय करावं लागेल? बरोबर. काय सांगितलं तुला? 250 मीटर गुणिले 10 फेऱ्या. 2 शून्य ठेवा. 25 एकम 25. किती मीटर होईल अंतर? 2 शून्य घेतले. 25 एकम 25. तुम्ही गुणाकार केला तरी पा 10 शून्य 0. 10 5 50. 7 5. 5 2 10. 5 10 2 20 आणि 5 25. बरोबर. आता यातले 3 घर कशाचे असतात? बोला. नाही सांगा ऋषी. मीटरची. आणि हे चौथं घर कोणाचं? मग किती किलोमीटर झाले? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर 500 मीटर. आता हे अंतर इथं दिलंय का? नाही. ते कसं लिहितात? 2.500 की मी असं पण लिहू शकतो आपण. पॉईंट म्हणजे किलोमीटर आणि 5 म्हणजे 500 मीटर. कोणतं उत्तर येतंय? कोणतं येते? बरोबर आहे का नाही? आणि म्हणजे या 5च्या पुढं 0 आहे 2 लिहिले काय आणि नाही लिहिले काय? समजलं ना? तेव्हा परत हे पॉईंट आणि 0 याचं बघून मी तुम्हाला पुढच्या प्रश्नाच्या वेळेस सांगतो.